कांदे व्हायला गेलेत आमचे, कसं करा देवा भाऊ, काहीतरी मदत करा, कर्जमाफी करा। अरे हे काय नाही चांगलं केलं, 5,000 रुपये देऊन शासनाने मदत आम्हाला काहीतरी बरं नाही केलं, समजा वाहून गेलं आमचं, काही नाही, हे बरं नाही झालं दादा, अजित दादा, काय नाही चांगलं केलं। आता काहीतरी करा, तुमच्यामुळे दंडवर घेऊन जामा ना, डोकं उभं शेतकरी तुम्हाला दिसत नाही का? अरे 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 ही गोड नाही, असं नको करू, जीव जाईन निघून। नको ना बाबा, नको ना, नको ना, त्यांना घाम येत नाही, त्यांना घाम येत नाही बाबा, जीव जाईन वाटून, त्यांना जीव जाईल, नको बाबा, तू सोयाबीन मी आत्महत्या करणार आता, सरकारने माझी कर्जमाफी दिली पाहिजे। फडणवीस भाऊ, कोण आता देतो भाऊ, लय नुकसान झाली माझी, तस नको करू, तस नको करू देवा भाऊ, तस नको करू, डोके उभा, तस नको करू, डोके उभा बाबू, तस येऊन नको करू। अरे बघ नाही ना देवा भाऊ, शेतकरी मला जागे रे, त्याच्याकडे कोणतंही बघा रे, तमकुंड तसं नको करू, येतील पैसे 2 लाखाची ही झाली, नुकसान झाली, कांदे माझे पाण्यात गेले तर 4 लाखाचे, आणि फळबागाची बी 5 लाखाची नुकसान झाली माझी, आणि 5,000 रुपये दिलेत फक्त मला देवा भाऊनी। एवढ्याच्यात काय होणार आहे मला 5,000नी? माझी 10 लाख रुपये नुकसान झाली, मी आत्महत्या करणार आहे आता। तस नको करू, पर्याय नाही मला, नाही तस नको पर्याय नाही करू, ते काय तुमची एक वेळा सांभाळा थोडी येते, आम्ही कर्ज काढलंय, आम्ही कर्ज माफी। आज आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमंदिर या गावात शेतकऱ्याची व्यथा आणि दशा सरकार पण मानण्याच्या उद्देशाने लक्षवेधी म्हणून आम्ही एक अभिनय केला, त्या अभिनयाचा आम्हाला सरकार दाखवायचं की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला 3,000 देतात, 5,000 देतात, अरे आमच्या 10 गुंठे पिकाचं उत्पादन काढायला 8,000 रुपये खर्च येतो, आमचं 5-5 हेक्टर पीक गेलं, आमचे 70 ते 80 हजार रुपये नुसतं लागवडीचा खर्च, एक पीक काढायला आम्हाला 1.5-2 लाख रुपये गेल्यानंतर तुम्ही 5,000 फेकत असतात ना देवा भाऊ, ही चुकीचं आहे, ही योग्य नाही। आणि अखंड महाराष्ट्रभर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तुमचं आडवटाईप काय आहे, आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जा ही वाचता असतं तर ही वाचता खूप दहकत आहे। कांदे गेलेत, सोयाबीन गेलेत, घरं वाहून गेलेत, तर गाड्या वाहून गेलेत, कोणतीही भूमिका घेत नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे, म्हणून शेतकरी आज तांडव करीत आहे आणि या त्याची ती व्यथा मांडत आहे। पण सरकारने या व्यथा कुठं जाणून घ्यायला पाहिजे, जर शेतकरी त्याच्या मातीत, गावात, त्याच्या घरात, त्याच्या शेतात जर असं तांडव करीत आहे आणि तुम्ही जर पाण्याची भूमिका घेत असाल आणि अल्प मदत करीत असताल तर ही योग्य नाही। तुम्हाला दंडवत घातले, रोटांगण घातले, शेवटी तुमच्या डोके उभं राहून तुम्हाला सांगतो बाबा आमचं ही पहा, हे आमचं सोयाबीन आहे, हे आमचे कांदे गेले, तर याचं पाणी आमच्याकडं, आणि सरकारने 5,000 द्यावा, आणि सरकारची दानत असेल तर सरकारने भिकेची झोळी पसरावा, महाराष्ट्रात तमाम शेतकरी 50-50 हजार रुपये आणखी तुमच्या खात्यावर टाकायची धमक शेतकऱ्याचे, चेष्टा मांडू नका। लागलं का ओपन करावं? कृषी मंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे तुम्हीच का साहेब? मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके बोलतोय, आष्टी तालुक्यातून साहेब। आष्टी तालुका, आष्टी बीड जिल्हा। बर 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 ठीक आहे साहेब, धन्यवाद साहेब। डोके उभं राहू मी बोलायला मग डोके उभं देवा भाऊ, माझं रोप गेलं, कांदे गेले, कर्जमाफी पाहिजे, ते शेतकऱ्याला कमीत कमी 50,000 रुपये तरी हेक्टरीला ही पाहिजे, आमचं 10 लाख रुपये नुकसान झाली देवा भाऊ, 5-5 हजार रुपये देऊन शेतकऱ्याची थट्ट्या केली, चांगलं एवढ्याच्यात आमचं काहीच नाही, लय आमची जमिनी वाहून गेल्या, ते पहा या नदीनी आमच्या येरी गेल्यात, आमच्या भुसारे गेलेत कांद्याचे देवा भाऊ, लय नुकसान झाली देवा भाऊ। देवा भाऊ मला डोक्यावर लागी झालंय। आज आम्ही आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमंदिर या गावात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमच्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी बोलवलं होतं। कृषी मंत्र्यांना तर अनेक वेळेस फोन करतो, पण कृषी मंत्री काय फोन घेत नाहीत। मला फडणवीस साहेब तुमच्यासोबत थोडी चर्चाच करायची आज। फडणवीस साहेब तुम्ही मला सांगा, देश विकून खाणारे उद्योगपती तुम्ही रात्रीत कर्जमाफी देता हो फडणवीस साहेब? तुमच्या संग संवाद साधतो फडणवीस साहेब मी,
अहो जे गुवाहाटी पळून यायच्या टायमात तुम्ही काही नाही बघितलं बघू फडणवीस साहेब. व्यथा येतात ह्या भगव्याच्या व्यथा आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे तुम्ही जे मानतात ना फडणवीस साहेब, त्या शेतकऱ्याच्या व्यथा येतो. हाजीत दादाची 70 कोटी कुठे घ्या म्हणे, 70,000 कोटी स्वच्छ आमच्या यातना ज्यावेळेस येतात त्यावेळेस फडणवीस साहेब 5,000 गाव. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो यावा महाराज तुम्ही महाराष्ट्रभर दाखवतात की आम्ही महाराजांचे विचाराचे पायी केलं. मिरचीच्या देठाला हात कलम केले जाते. राजेंद्र आडवणीस फडणवीस साहेब तुमचे देणार नाही का? गंगामाई पाहुणे आई फडणवीस साहेब आमच्याकडे समजा घेऊन गेले फडणवीस साहेब. कांदे बी गेले आमचे, सोयाबीन गेलं साहेब. घरात भांडण नाही राहिलं, दारात दास जाणवाय नाही साहेब. आमच्या शेताचा भोसरा फडणवीस साहेब वाहून गेला. तुम्हाला काही वाटत नाही का फडणवीस साहेब? 5,000 7,000 8,000 इतकं महाराष्ट्र सरकारचं भिकारी आहे का साहेब? इतकं इतकं भिकारी. आता एकाचा साधं आहे फडणवीस साहेब माझ्याकडे. समाजसेवक माणूस आहे मी. इतकी जर दयनीय अवस्था असेल तुमच्या सरकारची, विकून टाका ना माहिती मी. जनतेला कमीत कमी 50,000 देऊ वाटत नाही साहेब तुम्हाला? 50 हेक्टरी 50 साहेब. पोटच्या करून सांभाळू आम्ही गाई. आमच्या गाय माय म्हणता ना तुम्ही, गोमाताचं रक्षण करता म्हणता तुम्ही साहेब. गंगामाई घेऊन गेली साहेब. तुमचा साधा तलाठी पंचनामा नाही आला साहेब. का हो साहेब? आम्ही पाकिस्तानात येत का? पाकिस्तानात येत फडणवीस साहेब आम्ही? आतंकवाद येत का साहेब आम्ही? नाही तुम्ही म्हणे कुंभमेळा भव्य मदत केली. आम्ही हिंदू आहेत साहेब, स्वागत आहे. पण आमच्या अंतविधीचा आमचा कफनचा धूळ निघाल्यानंतर, आमच्या माड्याचा धूळ निघाल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला 1 लाख रुपये देता का साहेब? सगळ्यासाठी 50-50,000 ते जरा फडणवीस साहेब. असं काय वागता तुम्ही? यांनी पाहिजे चावून खाजा ना. 1,000 कोटी तुम्ही म्हणजे बरी गाडी भरपूर आहे तुमच्याकडे. तुमच्या दादा की मिटून देतं फडणवीस साहेब. काय गुन्हा आहे आमचा? शेतकरी आहेत म्हणून आमचा हा गुन्हा आहे का? EBM मिशनने तुम्हाला निवडून दिलं, हा आमचा गुन्हा आहे का? नाही, आमचा नेमका गुन्हा काय? अन्याय अत्याचार सहन करतो हा आमचा फडणवीस भाऊ गुन्हा आहे का? एकनाथ भाऊ, बाळासाहेबांची शिवसेना अशी नव्हती एकनाथ भाऊ. तुम्ही स्वच्छ शिवभक्त सैनिक येत का? तुम्हाला आज शेतकऱ्याच्या व्यथा दिसत नाही का? तांडव चालू आहे ना, बांधव बोलू बोलून. दादा कहा गया तेरा वादा. दुःख होत आहे दादा. किती दिवस मजा पाहणार तुम्ही आमची? जनतेचा उद्रेक होऊन ज्यावेळेस जनता हातात दान मागाय सोडून देऊन ज्यावेळेस तुमच्या संघ संघर्ष येईल ना बाबांनो, तेव्हा या महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत देवाभोवतू माती घालणारी लोक हिंडून द्यायची नाही का? थोडं समजून घ्या. तुम्ही आम्ही निवडून द्या सेवक येतं आमच्या सेवेसाठी, आणि तुम्ही जर आमचा कांदा वाहून घ्या तर आम्हाला 5,000 7,000 म्हणता. ऐकता का तुम्ही? 10,000 6,000 वाहून घ्या 3,000. दानत नसेल तर खोटच्या सोडा ना बाबांनो. ही बरं नाही. ही तुम्हाला बांधव नावाने तुमचा टांगा पलटी घोडे गायब. सत्यचा जरी फडणवीस साहेब 70 सोपी नाही बरं का. इंग्रज निजाम पोर्तुगीज समजे आले, काँग्रेस वगैरे होतं तुमच्या आधी. ही जनता आहे आणि प्रत्येकाच वेळेस EVM मशीन साथ देत नाही बरं का फडणवीस भाऊ. प्रत्येक वेळेस सरकार बनवायला शेतकरी साथ देतो, आणि आयुष्यात फर्स्ट टाइम तो इतका अडचणीत आहे. थट्टा नका मांडू बाय का साहेब. फडणवीस साहेब थट्टा मांडू नका, तुम्हाला समज जमतो. आणि काय म्हणे फडणवीस साहेब तुम्ही 20 मध्ये तुम्ही तर म्हणे सरकार द्यायचंच नव्हतं. हो देवा भाऊ, अहो आता तुम्ही मुख्यमंत्री येत ना राव. आता काय अडचण आहे? समजा सत्तेच्या जागा तुमच्या बशी आता, आणि तरी शेतकऱ्या बाबा ना देवाच्या. हे वागणं बरं नाही बघा देवा भाऊ, हे वागणं बरं नाही. आणि हे पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीच्या पटन नाही. म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या आमच्या बांधवांना सांगत होतो देवा भाऊ. आणि तुमच्या पोत आम्हाला कोण येऊन द्यायचंय? तुम्ही जा समजून घ्या. कांदे गिर जाय वांदे माय बापांनो, कमीत कमी हेक्टरी 50,000 तरी मदत द्या, नाही तर तुमचा काही रे बाबांनो उपयोग नाही. धन्यवाद.
तुमच्या पुढे लढायची सुद्धा इच्छा नाही आम्हाला. आमच्या व्यथा तुमच्या पुढे मांडून उपयोग होईल का नाही याची सुद्धा सांगता येत नाही. अजितदादा कानात सांगा, एकनाथ भाऊ कानात सांगतील आणि 50,000 तरी द्यायचे बघा, नाही तर मग तुम्ही या महाराष्ट्रात. हा शेतकरी म्हणतात बाबा ना आम्हाला बी. हा तसं काय सोपं नाही एवढं. धन्यवाद बांधावून सांगतोय, विचार करा. हो सोडा हा, त्यांना घाम येत नाही तुमचं गुरु ते ऐकत. कर्जमाफी झाली पाहिजे, लय नुकसान झाली माझे. मी दोन आत्महत्या करायची पाळी आली माझी. नाही नाही नाही, सरकारने मदत द्यावा मला. काय नाही काय चला. बस 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 बस. गंगामाई पाहुणे